तर ई काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं तर आपलं गुगलवर सर्च करण्यासाठी अगोदर सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग शेड्यूल्ड सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग टाकल्यानंतर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला वर ई काउन्सिलिंग शेड्यूल येईल, त्याला क्लिक केल्यानंतर मध्ये तुम्हाला होमवर जाऊन क्लिक करायचं आहे। होमवर जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाजूला न्यू रजिस्ट्रेशन दिसेल, त्या न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन नंबर विचारलेला असेल। त्या ठिकाणी काय करायचं तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो की आपण फॉर्म भरते वेळेस काढलेला होता किंवा ॲडमिट कार्ड काढते वेळेस सुद्धा आपण तो ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे, ज्याची सुरुवात 2518 अशी आहे प्रत्येकाची जवळपास। त्याच्यासाठी मी एक तुम्हाला डेमो करून दाखवतो। मी एक ॲप्लिकेशन नंबर टाकतोय तिथं 2518 10 18 91 95। ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायला क्लिक करायचं। व्हेरीफाय क्लिक केल्यानंतर तिथं ॲप्लिकेशन नंबर व्हेरीफाईड म्हणून आलं, तिथं ओके करा। ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर मिळेल, जो मोबाईल नंबर आपण फॉर्म भरते वेळेस दिलेला होता। त्या मोबाईल नंबरला सेंड OTP केलं की त्या मोबाईल नंबरला तुम्हाला OTP मिळून जाईल। सेंड OTP केला, OTP आल्यानंतर जो OTP येईल तो तिथं तुम्हाला फिल करायचा आहे। OTP आलेला आहे 4783, त्याला व्हेरीफाय OTP क्लिक करा। क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड म्हणून आल्यानंतर ओके करा। त्यानंतर आपल्याला काय करायचं, ओके केल्यानंतर तिथं आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आहे आपल्याला, जो तुम्ही स्वतः क्रिएट करायचा त्या ठिकाणी। आता जुना पासवर्ड नाही आहे तर तुम्हाला स्वतः काहीतरी पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तो काही टाकू शकता तुम्ही। मी एक आता टाकून ठेवतो इथं। पुन्हा परत रिकन्फर्म तोच त्या ठिकाणी आणखी एकदा फिल करायचा आहे। रिकन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला साइन अप सक्सेसफुल, प्लीज साइन इन टू प्रोसेस्ड फर्दर फॉर रजिस्ट्रेशन येईल, त्याला ओके करायचं। ओके केल्यानंतर तुम्हाला तिथं यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर साइन इन करायचे। तो कसं तर यूजर नेम म्हणजे तोच जो ॲप्लिकेशन नंबर आपण टाकला तोच 2518 10 18 91 95, आणि पासवर्ड जो आता तुम्ही क्रिएट केला तो पासवर्ड तिथं टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर खाली कॅप्चा असतं, जसं की इथं K6JSE आहे, जसं दिले तसं टाकायचं। ते कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, तो पूर्ण भरून घ्या आणि साइन इन करा। साइन इन केल्यानंतर तुम्हाला तिथं सूचना मिळतील डिक्लेरेशनच्या, त्या एकदा पूर्ण वाचून घ्या। वाचून घ्या म्हणजे त्या आपल्याला ॲग्रीज करायचे आहेत, कारण ॲग्री तिथं सेकंद चालू असतात। आता तिथं आय ॲग्रीचं बटन क्लिक करा। आय ॲग्री केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण एकदा दिसेल, तो त्यामध्ये एकदा कन्फर्म करा की तुमचंच नाव आलंय का, जसं आता इथं आलेलं आहे। तुमची जन्मतारीख एकदा चेक करा, वर्ग 6वी साठीच आहे का चेक करा, तुमचं डोमिसेल आहे, मुलगा आहे, कॅटेगरी कुठली आलेली आहे, आणि बाकीचं जे आहे ते कॅटेगरीवर आहे। तो निकाल लागल्यानंतर म्हणजे खाल्ला जो कप्पा आहे तो ऑल इंडिया रँक काय असेल, कॅन्डिडेटला मार्क किती असेल, तो तुम्हाला निकाल लागल्यानंतर कळणार आहे। ते एकदा परत एकदा रिचेक करा, कारण तो फायनल असणार आहे तो। मग आता सबमिट आणि रिव्ह्यू म्हणून खाली एक हिरवं बटन आलेलं आहे, त्याला क्लिक करा। परत एकदा तुम्हाला एकदा विचारलं जाईल की तुमचं पर्सनल डिटेल बरोबर आहे का, ते पर्सनल डिटेल बघा, त्यामध्ये नाव तुमचं, त्यानंतर जन्मतारीख, कॅटेगरी, वर्ग, ह्या परत एकदा चेक करा ॲप्लिकेशन नंबर, आणि क्लिक केल्यानंतर मग खाली तुम्हाला रेडच्या तिथं एक चौकट दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करा आणि डिक्लेरेशनला क्लिक केल्यानंतर खाली कन्फर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्हाला आता खात्री आहे का तुम्ही रजिस्ट्रेशन करताय का, तर हो ओके करा। आणि ओके झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आणि मग तुम्ही या ई काउन्सिलिंगच्या प्रोसेसला पात्र आहात, म्हणजे निकाल लागल्यानंतर तुमचा इथं विचार होऊ शकतो। पण जर रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुम्ही या फेरीतून म्हणजेच सैनिक स्कूलचा निकाल लागला तरी तुमचा नंबर लागू शकत नाही। का तर हे ई काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा। धन्यवाद।